गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। इथे झालेली आहे धावपळीची सकाळ आणि माझी धावपळ सुरू आहे पिल्लूच्या टिफिनसाठी। तिच्या टिफिनवर मी देणार आहे इडली आणि स्वीटकॉर्नची चाट। ती सकाळी जास्त काही खाऊन जात नाही, फक्त दूध आणि बिस्किट घेऊन जाते। तिला दूध बिस्किट दिला, तिचा मस्त टिफिन भरला आणि तिला म्हटलं तू तुझं आवरून घे। ती तिची बॅग आवरत आहे आणि तोपर्यंत मी बाकीचं करून घेते। 7 वाजलेले आहे, पिल्लू रेडी झालेली आहे आणि तिचा ॲटो यायचा आहे, तर ती वाट पाहत बसली आहे। तुम्ही बघू शकता आता पण बाहेर पाऊस सुरूच आहे। ती गेलेली आहे स्कूलला आणि इथे सुरू झाले आहे माझे सकाळचे कामं। माझ्याकडे थोडेसे गहू होते नीट करायचे, मी ते करत बसली होती आणि नंतर आमचा प्लॅन होता बाहेर जायचा, म्हणून बघा पिल्लू किती हॅपी आहे। इथे निघालो मस्तपैकी रेडी होऊन बाहेर जायसाठी। मग का दळण तर ठेवायचं राहिलं होतं, दळण पण सोबत घेतलं, चक्कीवर दळण ठेवलं आणि आम्ही दोघी निघालो मॉलमध्ये। तिथे थोडं घ्यायचं होतं सामान। इथे पिल्लूची बडबड सुरू होती, मम्मा मला हे घ्यायचे, मम्मा मला ते घ्यायचे आणि तिचं समोर पडणं सुरू झालं। आमचं बिलिंग वगैरे करून झालं, आम्ही निघलो मॉलच्या बाहेर। तेवढा झाला हस्बंडचा कॉल, बोलले की तुम्ही कुठे आहे? आम्ही म्हटलं मॉलमध्ये। येता का घ्यायला? तर बोलले हो 2 मिनटात येतो। पण आपल्याला त्यांची 2 मिनटं चांगल्याने माहिती आहे, 2 मिनटं होऊन जाणार पण ते काही येणार नाही। मग काय 2 मिनटं वाट पाहता मस्त वडापाव खाल्ला। 2 मिनटाचे 15 मिनटं झाले पण हस्बंड काही आले नाही, तेवढ्यात आम्हीच घरी येऊन गेलो। मग पिल्लूने सुरू केला आपलं सर्व आणलेलं सामान दाखवासाठी। तिचं सामान दाखवेपर्यंत मी माझे राहिलेले कामं आटपून घेतले। माझा स्वयंपाक होईपर्यंत पिल्लूले माझी थोडीशी हेल्प केली, तिने मला काढून दिलेले आहे दाणे आणि तोपर्यंत मी वाढून आणलेलं आहे ताट। आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग एंड होतो। आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।